मतदारसंघात हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करून किरण ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मतदारसंघात झालेल्या गैरकृत्याबाबत किरण ठाकरे हे उघडपणे आणि ठाम भूमिका घेताना दिसत आहेत. दुसरीकडे महेंद्र थोरवे, सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे आमदारकीच्या शर्यतीत असलेले नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दुरावलेत असं सुद्धा दिसून येते. नुकताच नेरळ इथे झालेल्या हिंदू समाजाच्या मूक मोर्चामध्ये भाजपाचे कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी उपस्थिती लावली. 10 ऑगस्टला नेरळ इथे हिंदू समाजाचा मूक मोर्चा निघाला. नेरळ जवळच्या बोरगाव या गावातल्या तरुणाला मुस्लिम तरुणांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता. आमदार महेंद्र थोरवे, सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी या मोर्चाकडे मात्र पाठ फिरवल्याचं दिसून आलं. त्याच दिवशी संध्याकाळी हिंदुत्वाच्या विचारांची प्रेरणा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांची सुद्धा नियोजन बैठक कर्जत इथे आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मण सिंहासन बनवण्याचा संकल्प घेऊन भिडे गुरुजींची ही सभा कर्जतमध्ये आयोजित केली होती. राजकारणाच्या पलीकडे झेप घेत हिंदुत्वाची ज्वलंत विचारधारा असणारे किरण ठाकरे हे खरे हिंदुत्ववादी असं म्हणत भिडे गुरुजींनी त्यांना जवळ बसवलं. भिडे गुरुजींच्या या बैठकीला सुद्धा बाकी नेत्यांची गैरहजेरी होती. संकल्प होता छत्रपतींचं सिंहासन बनवण्याच्या विचारांचा आणि त्यात सुद्धा या नेत्यांनी मतांचं राजकारण केलं असल्याची चर्चा आता रंगायला लागली. मतदारसंघातील इतर मतांसाठी हे नेते हिंदू समाजाच्या मूकमोर्चामध्ये सहभागी झाले नाहीत आणि भिडे गुरुजींच्या कार्यक्रमाला सुद्धा गैरहजर राहिले अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे. भाजपाचे किरण ठाकरे हे इतर मतांचा विचार न करता आपली मूळ असलेली हिंदुत्वाची विचारधारा घेऊन वाटचाल करत आहेत आणि ह्याच हिंदुत्ववादी विचारांच्या जोरावर मतांची गोळाबेरीज करत ते निवडून सुद्धा येतील असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.